हॅलो बरं टीचर. बोला. टीचर बट मी सुरुवातीला एकदा फेल झाली, कारण मी जेव्हा आपली जी भांडी घासतो ना, तर विम बारनी केलं ना, तर ते म्हणजे वर्कच नाही झालेलं, ते रेडच नाही झालं. मग जेव्हा मी आपली जी डिटर्जंट पावडर असते ना, रिनची, तर तिच्याने केलं तेव्हा वर्क झालं. ते असं का होतं? काय 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 मी काय पण पुन्हा सांग. साबणाने पहिले केलं होतं आणि ते झालंच नव्हतं, पण नंतर निरमा पावडर घेतला आणि त्याच्याने होऊन गेलं होतं. हा टीचर मी केलं वॉश झालंच केलं नाही, मग तेव्हा झालं शौचाचं नाही. झालं. बरोबर आहे. हे बघा कसं असतं माहितीये का, आम्लारी म्हणजे टीचर स्पेसेस यांचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असतं. कळलं का? प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं वेगळं असतं. तर त्याच्यामध्ये जर तुमचं जे काय बरं आपण म्हणतो निरमा पावडर, निरमा पावडर मी स्वतः वापरली आणि त्याचा बरोबर आला, म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की ह्याचा रिझल्ट बरोबर येतो. काय म्हणलं? निरमा साबणचं पण झालं होतं. हो, निरमा साबण, निरमा पावडर ह्या जरा स्ट्रॉंग बेसेस आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो रिझल्ट बरोबर येतो. येस मॅम. टीचर मी रुद्राच्या तो कल्याणी बरोबर जॉईन मॅम. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड, शाबाश. बरं, टीचर, एकच जेव्हा तो पेपर असतो पहा, आपण रोज पासून बनवतो लिटमस पेपर सारखा, त्याच्यावर जेव्हा आहे ना बरोबर. मी लिंबाचं पाणी टाकलं ना, म्हणजे लिंबाचं सायट्रिक ऍसिड ओरिजिनल पिळून टाकलं ना टीचर, त्याच्यावर आहे ना पॉपिंग साऊंडचा असा आवाज येत होता, असं फसफस करायचं ते. ओके, बघा, आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होताना त्याला आपण न्यूट्रलायझेशन म्हणतो. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? उदासीनीकरण. तर त्याच्यामध्येच त्याचं हे एक प्रकारचं इंडिकेशन आहे की अशी अभिक्रिया होते आहे. आपण बघितलं ना, रासायनिक अभिक्रिया होण्याचे काय काय संकेत असतात. एक तर त्याच्यामध्ये वायू निर्माण होतो किंवा आवाज होतो, म्हणजे काहीतरी होतंय त्याच्यामध्ये. तर तुला जो अनुभव आला हे प्रूफ आहे की काहीतरी केमिकल रिएक्शन झालीये जी उदासीनीकरण आहे. बरोबर ना? बरं, आता जरा आपण मैम, हाँ दीपिका मैम, बोलिए जी। प्रेजेंट नहीं किया क्या आपने? नहीं, अभी कुछ नहीं किया, हम तो कल के हमारे एक्सपेरिमेंट के बारे में बात कर रहे थे, अभी करूंगी। अच्छा, नेटवर्क वीक है क्या आपके यहाँ? थोड़ा सा नेटवर्क वीक है, मैं अभी यही सोच रही थी कैमरा ऑन करके देखूं, और अगर हाँ लगा मैम। कि थोड़ा सा ये हो रहा है, क्या बोलते हैं, मतलब अनस्टेबल हो रहा है, तो बाद में वापस बंद कर दूं। फिलहाल तो मैं ऑन करी रही थी कॅमेरा, म्हणूनच म्हणलं आधी बोलायला सुरुवात करू आणि मग धड्याकडे जाऊया. ठीक आहे, चला. आपण काल आपला धडा, हाँ बोला. मैम अटेंडेंस की लिंक डाली है क्या? यस मॅम, टाकलेली आहे. मैम कॉल आला होता, लेट जॉईन झालो मैम. ओके, टाकली मॅम आता. टाकली बघा, पुन्हा टाकली त्यांनी. चला, आज आपण आपला शेवटचा धडा जो आहे ना तो सुरू करणार आहे. 2 मिनिटं, तो मी ते पुस्तक ओपन करते. तोपर्यंत मानव निर्मित पदार्थ, आपण जो आपला धडा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मानव निर्मित पदार्थ कोणते कोणते असतात जरा सांगा बरं मला. प्लास्टिक, मोटार तुला? सायकल, प्लास्टिक. टीचर, मी हँड रेस करतो, तुम्ही नाव घ्या. हा, ठीक आहे, कारण अगं मी आता स्क्रीन शेअर करेन ना, तर असे मला तुमची नावही दिसणार नाही आणि हँडल्स पण दिसणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्हीच सांगा. मोटरसायकल, बाईक, सोफा, टेबल, पिलो, टीचर, प्लास्टिक, मोटरसायकल, लोखंड, मोटरसायकल, ट्रक, बाईक, स्वेटर, बरोबर विमान, बरोबर हेलिकॉप्टर. मैम प्रश्न विविध उपकरणे, रायटर पॅड, विविध उपकरणे, सायकल. आता आपल्याला काय पेन. करायचंय बघा, तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही 3 पटकन गोष्टी उचला. तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही 3 गोष्टी पटकन उचला. माझ्या आजूबाजूला असलेल्या पटकन गोष्टी मी पण उचलते. 1 2 टीचर उचलल्या. ओके, उचलल्या आणि मग दाखवा. काय काय आहेत सांगा. टीचर दाखवू का? टीचर पेन, रायटिंग पॅड अँड बुक. टीचर, माझ्याकडे कंपास, पेन आणि रायटिंग पुस्तक. टीचर, पेन, टीचर माझ्याकडे 4 बरं, मॅम मी म्हणजे सांगा.
नोटबुक पेन बुक पेन नोटबुक पेन आणि बुक नोटबुक रायटिंग पॅड बुक पेन नोटबुक रायटिंग पॅड. ओके 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 थांबा. सगळ्यांची उदाहरणं जवळपास सारखीच आहेत. लेटर पॅड, पेन, बुक, नोटबुक, पेन्सिल, पट्टी बिट्टी, तुमचं सगळं लिहायचं सामान तुम्ही जवळ घेऊन बसलाय, बरोबर आहे. माझ्या आजूबाजूला काय आहे बघा, माझ्या आजूबाजूला मी बसले तिकडे ना 1-2 कपडे आणि मोबाईल, आणि मागे तुम्हाला दिसत असेल ते गुड नाईटचं मशीन, ते मी काय हातात घेतलं नाहीये, पण त्या 3 वस्तू माझ्या आजूबाजूला आहे. आता ह्या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी, बरोबर की नाही. जे कपडे आपण घालतो बघा, हा जो शर्ट आहे, हा शर्ट आहे. मॅम एक वस्तू राहिली, फोन पण होता माझ्याकडे. काय होता? युनिफॉर्म होता ना? फोन पण होता माझ्याकडे. फोन नाही टीचर, फोन हातात फोनच होता. करेक्ट. फोन. आता आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी आपण ज्या वस्तू आता घेतल्या, सगळ्याच्या सगळ्या मानवनिर्मित वस्तू आहेत. एकतरी गोष्ट अशी होती का जी झाडाला लटकलेली होती, आपोआप निसर्गामध्ये होती आणि आपण घेतली, अशी एकतरी गोष्ट आहे का नाही? ह्या सगळ्याच्या सगळ्या मानवनिर्मित वस्तू आहेत. मग निसर्ग निर्मित वस्तू कोणत्या? फळं, फुले, बरं, फळं, फुलं, अजून झाड, डायऑक्साईड, काय? ऑक्सिजन, ऑक्सिजन. वायू. बरं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वायू. बरं. मॅम प्रश्न परत विचारा ना. होईल. हवा, मी असं आता म्हटलं, एअर, ऐका, बरोबर, करेक्ट. ऊस. थांबा, ज्यांना कळलं नाहीये प्रश्न त्यांच्याकरता पुन्हा सांगते, म्हणजे तुम्ही काय उत्तर देता ते त्यांना समजेल. बघा, प्रश्न असा विचारला मी की आपण आता आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही 3 वस्तू उचलल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू मानवनिर्मित होत्या. एकही वस्तू अशी नव्हती जी निसर्गामध्ये उपलब्ध आहे आणि आपण तशी घेतली. कारण ह्या सगळ्या मानवनिर्मित वस्तू जर आहेत, तर मग निसर्गनिर्मित वस्तू कोणत्या, असा प्रश्न होता. कळलं तेजस? हो. त्याच्यावरती सगळ्यांनी ही सगळी उत्तर दिली. हवा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, अजून झाडं, पानं, फळं, फुलं, टीचर भाज्या, भाज्या. टीचर फळभाज्या. बर, आता माझ्या एका डोंगर, प्रश्नाचं दऱ्या. उत्तर द्या. बर, हा, डोंगर दरे, बरोबर. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. शेत मानवनिर्मित आहे का निसर्गनिर्मित आहे? नैसर्गिक. हॅलो टीचर, नैसर्गिक. नैसर्गिक आहे टीचर, नैसर्गिक. सांगून की तुम्ही शांत बसा, तेच 4 वेळा बोलून द्या. काय होतं, मला एकदा सांगून ऐकू येतं. शांत बसा. उत्तर झालं ना सांगून, निसर्गनिर्मित, मानवनिर्मित, शांत बसा. पुढचा प्रश्न तर ऐका. निसर्गनिर्मित तेच चालू राहिलं तर पुढचं सांगू कधी मी? मला कळलं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं मानवनिर्मित, बऱ्याच लोकांना असं वाटतं निसर्गनिर्मित. आता हात वर करा आणि त्याच लोकांनी हात वर करा ज्यांना असं वाटतं की हे मानवनिर्मित आहे. बाकी सगळ्यांनी हात खाली घ्या. ज्या लोकांना असं वाटतं की शेत मानवनिर्मित आहे, फक्त त्यांचा हात वर राहील. मला पण असं वाटतं. टीचर क्वेश्चन एकदा रिपीट करा. टीचर काय क्वेश्चन रिपीट करते, ऐका. सगळ्यांनी आधी माईक ऑफ करा आणि हँड्स डाऊन करा. कोणीच हात वर घेऊ नका. आणि प्रश्न पुन्हा एकदा ऐका. तुमच्यापैकी ज्या लोकांना असं वाटतं की शेती ही मानवनिर्मित आहे, त्यांनी हात वर करा. मॅम मला वाटतं मानव निर्मिती पण आहे आणि शेती नैसर्गिक निर्मिती पण आहे. थांब ना, पण टीचर, शेती मानव निर्मित पण आहे, नैसर्गिक पण आहे. आता ज्या लोकांना, आता सगळ्यांनी हात खाली घ्या, ज्या लोकांना असं वाटतं की शेती निसर्गनिर्मित आहे, त्यांनी हात वर करा. मला पण वाटतं. टीचर मला पण. आणि ज्या लोकांना सगळ्यांनी हात खाली घ्या. ज्या लोकांना असं वाटतं मला काहीच वाटत नाही, त्यांनी हात वर करा. मला माहिती नाही काय येते, मला खरंच माहित नाही काय येते. मी पण हात वर केलाय. बर, ज्या लोकांना असं वाटतं दोन्ही आहेत, त्यांनी हात वर करा आता. बरं, चला आता हे कन्फ्युजन क्लिअर करू. मग मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. मानव
हा मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे? मानव निर्मित. निसर्ग निसर्ग मानव निर्मित पण आहे आणि निसर्ग निर्मित पण आहे. आपण दोन्ही पण आहे. दोन्ही उत्तर नाहीये. बघा बघा लॉजिकल बघा. सांगू का? सांगा. टीचर कारण मानव हा पहिल्यांदा निसर्गापासून बनला होता ना, आणि नंतर त्याची नाही ना. जी वाढ होत गेली ती मानवामुळे होत गेली, त्यामुळे ते दोन्ही पण आहे. नाही ना, आपण काय झाडाला लटकलेलं नसतो ना, आपण मानव आहोत तर आपण मानवाकडूनच आलो ना, मग आपण मानव निर्मितच आहोत ना. हॅलो टीचर आपली माकडापासून निर्मिती झाली वाटतं. काय का नैसर्गिकच नसेल तर माणूस काय कामचा? तो मुद्दा नाहीये. माझा प्रश्न असा आहे की मानव हा मानव निर्मित आहे का नाही? मला वाटतं मानव निर्मित आहे, कारण मानवानेच बनवलं ना. आपण आपले माझे आई बाबा मानव होते म्हणून मानव निर्मित आहे. बरोबर ना? म्हणजे मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले. बरं, आता शांतपणे ऐका. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले. थोडंसं वेगळं आहे. धड्यामध्ये जे काही आपल्याला सगळ्यांना समजेल त्यात काहीच नवीन विशेष नाहीये. मानवनिर्मित पदार्थ कोणते, ते कसे उत्तर दोन्ही प्रश्नांची शेतीचं उत्तरं काय सांगते. ऐका, दोन्ही प्रश्नांची उत्तरं सांगते, ऐका. बडबड करू नका. मला माहितीये मी तुम्हाला कन्फ्युज केलंय आणि ते कन्फ्युजन मी सॉल्व्ह करेन. पण आता ऐका. बघा, कोणतं पण रोप किंवा कोणती पण बी आपण जेव्हा जमिनीत टाकतो तर ते आपोआप उगवतं. तुम्ही ते रोप जंगलात टाका, गार्डन मध्ये टाका, कुंडीत टाका, ते उगवणारच आहे. ती निसर्ग निर्मित प्रक्रिया आहे. बीचं अंकुरणं आणि त्याच्यापासून झाड बनणं ही निसर्ग निर्मित प्रक्रिया आहे. पण शेती ही माणूस जाणून बुजून शहाणपणाने करतो. कुठल्याही बिया कुठे फेकल्या कारण मानवाने बी जर नाही टाकलं तर मग जगणारच कसं काय? नाही, तसं नाहीये. बी परत तेच सांगते, बी टाकल्यानंतरची पुढची सगळी क्रिया ही निसर्ग निर्मित आहे. पण शेती करणं म्हणजे समजून उमजून बिया जमा करणं, त्या एका विशिष्ट पद्धतीने लावणं. शेतीमध्ये कोणी कुठेही बिया फेकून देत नाही. त्याला बरोबर आळे करतात, तिकडे त्या बिया टाकतात, अंतर मोजतात, बरोबर ना? त्या एकाच ठिकाणी टाकतात सगळे. सो शेती करणं हे एक प्रकारचं विज्ञान आहे आणि विज्ञान हे माणसाने निर्माण केलंय. म्हणून शेती ही पद्धतशीर निसर्ग निर्मित प्रक्रिया आहे, म्हणून ती मानव निर्मित प्रक्रिया आहे. कारण ते आपल्या हातामध्ये शेती करणं, कधी कुठलं रोप घ्यायचं, किती पाणी घालायचं, किती पीक येईल, त्याचं काय करायचं, ते कधी कापायचं, हे आपण ठरवतो. जे शेतीमध्ये आपल्या हातात असतं. निसर्गामध्ये ते आपल्या हातात नाहीये. तुम्ही बघा ना, पाऊस पडला की जे जंगल उगवतं, गवत सगळं, ते तुमच्या हातात नाहीये. ते कुठलंही उगवतं. तुमच्या हातात ते कापणं, ते कुठेही कसंही कितीही उगवेल, ते आपल्या हातात नाही. बरोबर? म्हणजेच निसर्ग निर्मित प्रक्रिया काय आहे? वनस्पतींची वाढ होणं, बी रुजणं, त्याच्यापासून झाड बनणं. पण शेती आपल्या हातात आहे, म्हणून शेती ही मानव निर्मित आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं? दुसरा क्वेश्चन, मानव हा मानव निर्मित आहे का नाही? बघा, हा खूप माझा आवडता प्रश्न आहे. हा मानव हा मानव निर्मित नाही का? आपण जर फिश असतो तर आपले आई बाबा मोठे फिश असते. आपण जर मगर असतो तर आपले आई बाबा मोठे मगर असते. आणि आपण जर झाड असतो तर आपले आई बाबा आपल्याहून मोठे झाड असते. म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन ही सगळ्या सजीवांची प्रक्रिया आहे. ती मानवाला पण लागू आहे. म्हणून मानव हा मानव निर्मित नाही. पण तुम्ही पिक्चर बघत असाल तर त्याच्यामध्ये ते असतं ना, ते टेस्ट ट्यूब बेबीज किंवा त्याचे ते क्लोन बनवणं, हे सगळे मानव निर्मित प्रकार आहेत. ठीक आहे, कळलं का? हा आपला जो जन्म होतो तो निसर्ग निर्मित प्रक्रियेत. भल्या आपण मानव आहे आणि आपलं नाव मानव आहे म्हणून आपण मानव निर्मित नाही. पण मानव निर्मित मानव असतात. रोबो ते मानव नाही आहेत, पण ते मानव सदृश प्राणी आहेत. प्राणी पण नाही आहेत, ते मशीन्सच आहेत ऍक्च्युअली. पण मानव निर्मितचा अर्थ काय? माणसाने बनवलेले. मग त्याच्यामध्ये क्लोन्स येतात, क्लोन्स, आणि ते टेस्ट ट्यूब बेबीज येतात, ज्यांचा जन्मच मुळात माणसाने घडवून आणलेलं आहे, काहीतरी बाह्यतम गोष्टींचा वापर करून. ते सगळे मानव निर्मित मानव आहेत. ठीक आहे, आपण नाही. कळलं कन्फ्युजन?
क्लिअर झालं? हो मॅम कळलं. चला मॅम आता शेती धड्याकडे तर दोन्ही पण यायला पाहिजे टीचर, मॅनमेड आणि नैसर्गिक. नाही, शेती पुन्हा ते सांगते, शेती मानवनिर्मितच आहे. तुझ्या हातामध्ये, तुझ्या शेतामध्ये कधी कुठलं रोप घ्यायचं, आज कांदा घ्यायचा, हे झालं की मग बटाटे घेऊया, ते झालं की मग आलं, हे तू ठरवणार आहेस. हे निसर्ग नाही ठरवणार. निसर्ग ठरवतच नाही. जसा पाऊस पडतो, जिथे बिया असतात ते आपोआप उगवतं. त्याच्यामध्ये काही चॉईस नाहीये. चॉईस आपण घेतो. म्हणूनच शेती आपल्या हातात आहे. म्हणूनच ती मानवनिर्मित आहे. पण जर टीचर निसर्ग जर म्हणला तर बीज नाही उगवायची, मग ती बीज उगवणच कसं काय मग? नाहीच उगवणार ना मग. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, हे बघा, तुम्ही, हे आपल्या सगळ्यांना माहितीये, आपल्या देशातले जे शेतकरी आहेत ते रात्रंदिवस कष्ट करतात, पण प्रत्येक वेळेला टाकलेल्या बीचं सगळं बरोबर रूप येतं का? नाहीये. कधी बरोबर त्याला हेच मिळत नाही, कधी काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम येतो, जास्तच पाऊस पडतो, काही होऊ शकतं. या सगळ्याने परिणाम शेतीवर होतो. पण तरी शेतीची मशागत आपणच करतो ना, म्हणून ती मानवनिर्मित प्रक्रिया आहे. जंगलावरती तुम्ही कुठल्याही वेळ किती टाका, ते आपोआप उगवणारच आहेत. एवढी सगळी जंगल अशीच तर बनली आहेत. पण आपण उन्हाळ्यात पीक लावलं विचारू का? तर मग मानवनिर्मित एका वेळेला एकाने बोला. शिवम बोल, काय प्रश्न आहे तुझा? टीचर समजा आता गव्हाचं जो झाड प्लांट असतो ना गव्हाचा, तर टीचर ते निसर्गच ठरवेल ना की ते किती वाढवायचं, ते केव्हा त्याला पीक, म्हणजे त्याला त्याचं ते आपण म्हणतो ना हार्वेस्ट करायचं, ते केव्हा वाळेल, असं ते निसर्गच ठरवतो ना, मानव थोडी ठरवतो की आता चाल वाळून जा. करेक्ट आहे ना. अरे मग हे जसं गव्हाच्या बाबतीत आहे, तसं ते प्रत्येक सजीवाच्या बाबतीत आहे. त्याला आपण लाईफ सायकल म्हणतो. कधी जन्माला यायचं, कधी मोठं व्हायचं, कधी तरुण व्हायचं, कधी म्हातारा व्हायचं, कधी मरायचं, ही निसर्गनिर्मित प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपलं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. पण मी ते सांगते, जंगलामध्ये उगवलेली कशीही टाकलेली रोपं आणि शेतात टाकलेली रोप याच्यात फरक आहे की नाही? तू ठरवणार कोणत्या चांगल्या प्रतीच्या बिया टाकायच्या, तू ठरवणार कोणत्या प्रतीचं त्याच्यावरती काय म्हणतात त्याला फर्टिलायझर्स टाकायचे, कोणत्या प्रतीचं पाणी घालायचं, काय करायचं, हे सगळं तू ठरवणार आहेस. हे जंगलामध्ये कोणीच करत नाही, पण तरी झाडं तिथे उगवतात. तर झाड उगवणं ही निसर्गनिर्मितच प्रक्रिया आहे. त्याच्या पद्धतीनेच ते वाढणार आहे. पण तुझ्या हातात आहे की माझ्या हातामध्ये असलेले, माझ्या गार्डन मधले, समजा माझ्याकडे द्राक्ष आहेत, तर मी लावलेत, द्राक्षाचे वेल आहेत माझ्याकडे, आणि ती द्राक्ष मला हवी तशी पिकत नाहीयेत किंवा ती गोड नाहीयेत, तर माझ्या हाताने ना काय बदल करायचा, त्याच्यामध्ये मी बिया टाकू शकते, काय त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स टाकू शकते, काय इंजेक्शन करू शकते, म्हणजे मी बदलू शकते. नैसर्गिक वर आहे ना, नैसर्गिक. अरे मुलांनो ऐका, बोला जागृती, प्रश्न विचार. टीचर, आपण म्हणतो की जेव्हा झाडावरची बी खाली पडते त्यावेळेला ती त्याच्यावरती जेव्हा पाणी पडतं तेव्हा ती उगते. मग आपण असं पण तर म्हणतो ना, ज्या वेळेला आपण शेतामध्ये बियाणं लावतो त्यावेळेला त्याच्यावरती जोपर्यंत माती पडत नाही तोपर्यंत तर मग ते पीकच उगत नाही. मग जंगलामध्ये असं कसं काय होतं की बी झाडावरची जेव्हा खाली पडते तेव्हा ती ऑटोमॅटिकली उगते? टीचर आपण हाताने टाकेल, टीचर मातीने टाकलं तरी उगते बी. असं काही नाही, बीला बर मातीच टाकलं पाहिजे. खाली बरोबर उगते. आपण मक्का लावतो, मक्का जमिनीत लावतो, त्याच्यावर माती टाकतो, काही बिया तर उघडच राहत्या ना, तरी ते कसं काय उगतात? मग त्यांना माती नाही टाकली तरी उगू शकतात ते. बरं ऐका, आपल्या हातामध्ये शेती आहे, आपण ठरवतो बीला झाकायचं, त्याच्यावर माती टाकायची, पाणी घालायचं. जंगलामध्ये ऐका, थोडासा वेगळा विचार करा. जंगलामध्ये प्रोसेस कशी असते बघा. उन्हाळ्यामध्ये काय होतं, प्रचंड ऊन असतं, सगळ्या झाडांची पानं आपोआप वाळलेली खाली गळून पडतात, त्याचा मस्त मोठाच्या मोठा खच असतो तिकडे, बघितलंय का तुम्ही? एक प्रकारे ते मातीला वाढवतात, म्हणजे माती खाली आहे त्याच्यावरती हा सगळा थर आहे, याच्यामध्ये पडलेल्या ज्या बिया असतात त्याला खालून आणि वरून दोन्हीकडून पोषक वातावरण मिळतं की नाही. शिवाय गरमी असते, गरमीमध्ये काय होतं, खालच्या पाण्याची वाफ होते आणि तिथल्या तिथे ती वाफ आणि ती पानं सगळं कुजतात आणि एक प्रकारे ते मातीतच घुसतात. सांगायचा मुद्दा असा आहे, जेव्हा जंगलामध्ये ही सगळी परिस्थिती असते त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि मग खाली पडलेल्या बिया आणखीन खाली घुसतात आणि मग उगवतात. त्याच्यामध्ये निसर्गामध्ये सगळं ना खूप इंटेलिजंट पद्धतीने होतं, आपल्याला माहितही नसतं. हजारो वर्षापासून अनेक झाडं
अशाच पद्धतीने वाढतायत. मॅम तर आपण आहे ना नुसतं बिया लावलं आणि त्याला कोणतंही रासायनिक खत दिलं नाही ना तर मग ते झाड लय चांगलं राहतं, त्याला फळ पण जास्त मोठे येतं. ठीक आहे. आत्ताचा आपला मुद्दा हा शेती नाहीये, आपला मुद्दा आहे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित. कळलं का? आणि मी परत सांगते, झाड वाढणं किंवा त्याची प्रगती होणं किंवा त्याला कधी कापायचं हे ठरवणं, ह्या गोष्टी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्याकडे लावलेलं कुंडीतलं झाड मला हवं तितकं मी त्याला कापू शकते, तितका आकार देऊ शकते, कारण ते माझ्या हातात आहे. पण ते झाड वाढणं, स्वतःहून वाढणं, त्या बी पासून वाढणं हे माझ्या हातात नाही. ती निसर्गनिर्मितच प्रक्रिया आहे, पण ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मानवनिर्मित शेती आहे. शेतीचा अर्थ आहे मातीचा वापर करून आपण हवी तशी रोपं घेणं. ठीक आहे, चला आपण जरा धडा सुरू करूया. होते ते बघा, मी काहीतरी शेअर करते हा, म्हणजे माझं पुस्तक शेअर करते, त्याच्यामुळे 2 सेकंद मी कॅमेरा ऑफ ठेवलाय. हो मॅम. मला चित्रामध्ये काय दिसतंय ते बघा आणि काहीच नाही दिसत. मानवनिर्मित पदार्थ मानवनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित वस्तू टीचर, प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू दिसताय, प्लास्टिक दिसतंय, प्लास्टिकच्या वस्तू टीचर प्लास्टिकच्या वस्तू दिसत आहेत. टीचर तुमचा माईक टीचर तुमचा माईक बंद आहे. टीचर तुमचा माईक ऑफ आहे. ओ हा सॉरी, माझा माईक पण ऑफ झाला कॅमेरा बरोबर. हा, आपल्या चित्रामध्ये काय काय दिसत होतं? प्लास्टिकच्या वस्तू, अनेक प्रकारच्या वस्तू, मानवनिर्मित वस्तू आणि निसर्गनिर्मित वस्तू. ओके, आता ह्यांची एकच सेकंद, आपण आता ह्याची वर्गवारी कशी करणार आहे? या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि आता खायच्या वस्तू. आता तुम्हाला काय करायचंय? याचे 2 गट करायचे. हा, आपल्या वहीमध्ये 2 सेकंद, आपल्या वहीमध्ये याचे 2 गट करा. कोणते क्रायटेरिया लावू शकता? जसं वरती तुम्ही सांगितलं प्लास्टिकच्या वस्तू. आता ह्या चित्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हा, खायची नावं हा वहीमध्ये लिहा 2 सेकंद आणि मला सांगा. ते काय करायचं टीचर? अरे एक मिनिट, मी तुम्हाला चित्रामध्ये या गोष्टी दाखवल्यात की नाही, या सगळ्या प्लास्टिकच्याच वस्तू आहेत. त्यांचे 2 गट करायचे. तुम्हाला त्यांचे 2 गट कसे करता येतील? जसं की आपल्या वर्गात खूप मुलं असतात, आपण 2 गट काय करतो? मुलं आणि मुली, अशी एवढी सगळी चित्र आहेत. आता यांचे 2 गट करा बरं. प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी वस्तू. टीचर प्लास्टिक प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या, प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडी वस्तू वेगळ्या. लोखंड प्लास्टिकच्या वस्तू आणि लोखंडाच्या वस्तू वेगळे. टीचर मी सांगू? टीचर माईक म्यूट आहे तुमचा. अरे मी तुम्हाला काय सांगितलं होतं? वहीत लिहून ठेवा सांगितलं होतं ना. तुम्हाला बोलायचीच फार घाई आहे. मी काय म्हणलं होतं? ह्याच्यामधल्या वस्तू सगळ्याच प्लास्टिक वस्तू. सांगा. टीचर मी सांगू कधी? सांग ना रे ती. प्लास्टिक आणि लोखंड. प्लास्टिक आणि दुसरं म्हणजे थर्मासेटिक प्लास्टिक. म्हणजे काय? टीचर म्हणजे प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू. ओके, टीचर मी दुसरं सांगू? प्लास्टिकची वस्तू आणि लोखंडी टीचर मी लोखंड वेगळं केलं. बरं, प्लास्टिकच्या वस्तू आणि लोखंडाच्या वस्तू असं तुम्ही आता म्हणालात. बरं, मी मुद्दाम तुम्हाला हे चित्र दाखवलं, पण या लोखंडाच्या वस्तू नाही आहेत.
या प्लॅस्टिकच्याच वस्तू आहेत. आता हे असं प्लॅस्टिक कुठं असतं बघा, काळ्या रंगाचं. आपले जे डोशाचे तवे असतात बघा, त्याच्यावरती असं काळं काळं पकडायचं हँडल असतं. ते किती कडक असतं, बरोबर? पुढे त्याच्या इकडून ते टीचर कुकरच्या भांड्यात वापरतो याच्यामधलं काही बरोबर आहे. हा, चला मी आता जरा परत कॅमेरा ऑन करून बघते बरं का, 1 मिनिट. कुकरच्या भांड्यावर असतं टीचर ते हा. काढ. ओके. कुकरच्या भांड्याचं हँडल, आपली बटणं, इलेक्ट्रिसिटीची बटणं असतात बघा, ऑन ऑफ करतो आपण ती बटणं. म्हणजे हो मॅम. मागे काळ्या रंगाचं असतं, तिथे वरती पांढरं बटन लावतात, पण मागचं सगळं काळं असतं. तसंच आपली जी हे आहे ना इस्त्री, त्याच्या खालचा भाग, असंच खूप साऱ्या बटनांच्या आतलं किंवा टीचर ते इस्त्रीच्या अलीकडून आहे ना, ते स्टार्टर आहे. तरी अलीकडून आहे ना ते स्टार्टर असतं. टीचर ते विहिरीवर आहे ना मोटरीसाठी कामात येतं, चालू करण्यासाठी मोटर. बाजूचा टीचर. ओके. आता जरा आपण धड्याला सुरुवात करूया. मी तुम्हाला चित्रांमधनं काय समजतंय ते बघितलं, आपण डिस्कस केलं. मानवनिर्मित पदार्थ या धड्यामध्ये आपण त्या दिवशी कालच बघितलं होतं की आपल्याला काय काय बघायचंय. प्लॅस्टिक, काच, थर्मोकॉल ह्या 3 गोष्टी बघायच्यात. त्यातली पहिली गोष्ट आहे प्लॅस्टिक. बघा, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्याच्यामध्ये लाकूड असते, काच असते, प्लॅस्टिक, धागे, माती, भीती सगळं असतं. त्याच्यापैकी लाकूड, खडक, खनिजे, पाणी यांसारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, निसर्गनिर्मित पदार्थ. आणि नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केल्यावरती त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादन करतो, त्यालाच आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणतो. कोणताही मानवनिर्मित पदार्थ हा मानवाने बनवलेला डायरेक्ट नाहीये, त्याची सुरुवात निसर्गातूनच होते. बघा, जे कपडे आपल्या हातात आहेत किंवा ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत, पेन्सिल, रबर, वही, ह्या सगळ्या गोष्टी मानवाने बनवल्या, पण बनवल्या कशापासून? घेतलं वरती काहीतरी काम केलं आणि त्याचं रूप बदलून आपण दुसरीच वस्तू बनवली. जसं झाड, आपण काय ग टीचर, कपडे हे धाग्यापासून बनतात आणि धागे कापसापासून, आणि कापूस हे निसर्ग निर्मितच आहे ना. बरोबर, पण फक्त कापसापासून नाही, आपल्याकडे वुलन क्लोथ्स असतात, स्वेटर, बिटर, ते प्राण्यांच्या मानवच निर्मित करतोय ना. ऐका, कापूस आहे ना शेतामध्ये उगतो, शेत मॅनमेड आहे. अरे ऐका, शांत बस आणि माईक ऑफ करा. माझ्या मुद्दा आहे, माईक ऑफ करा, मला इको ऐकू येतोय. निसर्ग निर्मित पदार्थ म्हणजे काय? हा शर्ट झाडाला लटकलेला नाहीये, हा मी बनवला. कुठे बनवला? कंपनीमध्ये बनवला. कुठल्या कंपनीत? कपड्याच्या कंपनीत. कपड्याच्या कंपनीमधले हे धागे कुठून आले? एकतर कापसापासून आले, किंवा स्वेटर जसे आपण वगैरे विणतो ते कोणत्या तरी मेंढ्यांच्या अंगावरची जी लोकर असते त्याच्यापासून बनतात. शेती ही निसर्ग निर्मित जरी असली तरी सगळ्याच्या ज्या कापसाचं जे काही आहे, झाडं जी आहेत, त्याच्यापासून मिळणाऱ्या फळांमधनं जे काही मिळालंय ते काही आपण बनवलेलं नाहीये. झाडाला लागलेले ते गोंडे असतात ना, काय बोंडे काय म्हणतात त्याला, कापसाचे बोंडे, ते आपण नाही लावत. आपण फक्त शेतीचं राखण करतो. काय, मी परत तेच सांगते, शेतामध्ये पीक काय घ्यायचं ठरवतो, आलेलं पीक कसं वापरायचं हे आपण ठरवतो. कळलं? त्याच कापसापासून मी वाती बनवू शकते, त्याच कापसापासून मी कॉटनचे कपडे बनवू शकते, त्याच कापसापासून मी टेरिकॉट बनवू शकते. 2 कॉटन आणि 2 गोष्टी एकत्र करून काहीतरी वेगळं बनवू शकते. आणखीनही काही करू शकते, माझ्यावरती अवलंबून आहे की मला काय करायचंय. ठीक आहे? म्हणजेच काय, घेतली गोष्ट निसर्गातनं, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया केली आणि मी सांगितलं की मी मानवनिर्मित वस्तू. जसं झाडापासून आपण लाकूड मिळवतो, त्याच लाकडाला मी तोडलं, काहीचे बेंचेस बनवले, काहीची कपाटं बनवली, काहीच्या पेन्सिली बनवल्या, आणि उरल्या सुरल्या काही भागाच्या मी पानं बनवली, वहीची पानं, पुठ्ठे. म्हणजेच काय, अनेक गोष्टी बनवल्या, पण त्याचा मूळ कुठे आहे? निसर्गामध्ये. म्हणजेच काय, निसर्गातलं घ्यायचं
त्याच्यावर प्रक्रिया करायची, तर चेहरा मोहरा बदलायचा. आपल्या उपयोगाप्रमाणे त्याचे सगळे गुणधर्म बदलायचे आणि मग मानवनिर्मित पदार्थ म्हणून ते वापरायचे. ठीक आहे? ओके. म्हणजेच काय, पक्क लक्षात ठेवायची की मानवनिर्मित असं या जगामध्ये जरी टॅग असला मानवनिर्मित, तरी पण त्याची सुरुवात होते निसर्गापासूनच. आपला सगळ्यात 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 चांगला बेस्ट फ्रेंड कोण असेल तर तो निसर्ग आहे. आपण ज्या सगळ्या वापरतो सगळ्या निसर्गातूनच येतात आणि आपण काय करतो, आपल्याच बेस्ट फ्रेंडला त्रास देतो, त्याची काळजी घेतो का? नाही. आणखीन अशा प्रकारे त्याचा विध्वंस कसा होईल तिकडे आपली पावलं चाललेली आहेत. पण काल चांगली न्यूज कळली की तुमची तरी जनरेशन, आता तुमची कोणती जनरेशन आहे? तुमची जेनझी आहे वाटतं. आता अल्फा बीटा जनरेशन, म्हणजे आता जी बीटा जनरेशन येईल आता 2025 पासून सगळी जी पुढची पिढी आहे त्याला बीटा जनरेशन म्हणतात. तर ती बीटा जनरेशन आणखीन चांगलं काम करेल, ज्याच्यामुळे निसर्गातले हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना आपले, की काय बरं म्हणतात, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, याच्यावर काम करणारी ही जनरेशन असेल. म्हणजे जे आपण म्हणतो ना हॉरिबल फ्युचर, एवढं पण डेंजरस नाहीये, कदाचित ते चांगलं होऊ शकतं. कारण ह्या सगळ्या जनरेशनला ह्या गोष्टी पॅम्पर केल्यात सारख्या, असंय 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 असंय. बघा ना, आमच्या लहानपणी एवढं भयंकर नव्हतं वातावरण. आमच्या लहानपणी पण दुष्काळ पडायचा किंवा खूप जास्त पाऊस पडायचा, हे सगळं व्हायचं. तुम्हाला आता हे परिणाम म्हणजे किती हे बदल जास्त प्रकर्षाने दिसतात की नाही? कधीही मध्येच ऊन पडतं, कधीही मध्येच पाऊस पडतो, कधीही होतं. आणि त्यात कोरोना पण आला होता. हे सांगायचा मुद्दा तुम्ही सगळे अनुभव घेतले. टीचर असं म्हणतात की अजून नवीन आजार आलेला आहे. हो, त्या कोरोनाचं नवीन वर्जन आलंय असं म्हणतात. कोरोनाहून बी बेकार आजार. हा, आजार नाही का टीचर, हिवाळ्यामध्ये जास्त फिरतो, पसरतो. सो म्हणजेच काय की आपण सगळे अनुभव घेतलेत, त्याच्यामुळे आपण आता आणखीन सजगपणाने काम करू असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, निसर्ग निर्मित. काय झालं टीचर? तो आजार आलेला नाही का आता, ते परत लॉकडाऊन आलं मला फार मजा वाटते. चला आता आपण बघूया प्लास्टिक बद्दल आणि मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन एक. ठीक आहे? प्लास्टिक म्हणजे काय, अकार्यता गुणधर्म असणारे आणि सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक म्हणजे काय, अकार्यता गुणधर्म असणारे, सॉरी आकार्यता गुणधर्म, अकार्यता नाही आकार्यता, आकार बदलू शकतो. बघा ना, प्लास्टिक पासून आपण पेन बनवतो, डबे बनवतो, बादल्या बनवतो, मग्गे बनवतो, डस्टबिन बनवतो आणि डस्टबिनचा कचरा जमा करणाऱ्या त्या काय बरं म्हणतात त्याला, सुपली बनवतो, काहीही बनवतो, चमचे सुद्धा बनवतो आपण, प्लास्टिकच्या प्लेट पण असतात. म्हणजेच काय, त्याला आकार्यता आहे, त्याला आकार देऊ शकता तुम्ही, वाटेल तसा आकार. एकदा ते वितळलेलं असलं ज्या साच्यात त्या प्रकारचा त्याला आकार मिळतो. आणि सेंद्रिय बहुवारिकांपासून, सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक पॉलिमर्स, पण मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक. काही मोनोमर एकत्र येतात. मोनोमर म्हणजे छोटे छोटे कण 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 कण, जसं मोत्याची माळ असते ना, एक मणी एक मणी एक मणी, एक मणी म्हणजे मोनोमर, अशा मणीची माळ म्हणजे पॉलिमर. असेच ह्याला बहुवारिक म्हणतात. बहुवारिक म्हणजे पॉलिमर आणि एक वारिक म्हणजे एक मोतीचा दाणा असं समजा. म्हणजेच एक युनिट, असे युनिट 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 चिटकलेले काय बनते, मोठीच्या मोठी साखळी, आणि अशा साखळी एकमेकांमध्ये रचल्या, एकमेकांमध्ये अडकल्या की बनतं प्लास्टिक. पण सगळ्याच प्लास्टिकची रचना ही एकसारखी नसते. आता बघा ना, आपण मग्ग्यामध्ये गरम पाणी घेतो, तो मग्गा वितळतो का? नाही. पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण भाज्या आणतो, त्याच्यामध्ये खूप उकळलेली वस्तू टाका, त्याचा आकार बदलून जाईल. अशी कितीतरी प्लास्टिकच्या तुमच्या पेनांची टोपणं बिपणं बघा, त्याला गरम मेणबत्तीवर ठेवून बघा, त्याचा असा आकार वितळल्यासारखं होऊन जाईल. असं का? दोन्ही प्लास्टिकच्याच वस्तू आहेत ना, पण त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. का बरं असं होतं? तर त्या ज्या बहुवारिकांची रचना आहे ती कशी काय अशी आहे, काहींची रचना रेखीय आहे, म्हणजे लिनियर आहे, लिनियर एका रांगेत, तर काहींची चक्राकार आहे, म्हणजे राऊंड शेपमध्ये एकमेकांमध्ये अडकलेले अडकलेले अडकलेले. थोडक्यात जसे त्यांचे मोनोमर आहेत तसेच त्यांचे पॉलिमर आहेत.
आणि याच्यावरूनच अवलंबून आहे की त्यांची रचना कशी आहे आणि त्याचे गुणधर्म काय आहेत. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावरती प्लॅस्टिकचे 2 प्रकारामध्ये विभाजन करता येतं. ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्याला थर्मोप्लॅस्टिक असं म्हणतात. थर्मो म्हणजे उष्णता, प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिक. उष्णतेमुळे ज्याचा आकार बदलतो ते थर्मोप्लॅस्टिक. बरोबर. वितळलेल्या पेनाच्या टोपणाला तुम्ही दाबा, तुम्हाला हवा तसा आकार द्या, तसा आकार त्याला येईल, कारण ते थर्मोप्लॅस्टिक आहे. उदाहरणार्थ पॉलिथिन, पीव्हीसी यांचा उपयोग खेळणी, कंगवे, प्लॅस्टिकची ताटं, द्रोण ह्याच्यामध्ये करता येतो. म्हणजेच काय, हे रियुजेबल आहे. हे प्लॅस्टिक एकदा घेतलं, खराब झालं, तुटलं, त्याला मोल्ड करा, त्याचं नवीन काहीतरी बनवा. असं हे काय आहे, थर्मोप्लॅस्टिक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग. आता एकदा तुम्ही याची एखादी वस्तू बनवली की तुम्ही त्याचा आकार बदलू शकत नाही, ते आहे थर्मोसेटिंग प्लॅस्टिक. ह्याचा उपयोग कुठे होतो, घरातली विद्युत उपकरणाची बटणं, जे मी आता म्हटलं ना ऑन ऑफ स्विच, कुकरचे हँडल. आता जरा ह्या चित्राकडे पुन्हा बघा. तुम्ही याला प्लॅस्टिकची भांडी आणि लोखंडाची भांडी असं म्हणाला होतात. दोन्हीही प्लॅस्टिकचीच भांडी आहेत. एक आहे थर्मोप्लॅस्टिक म्हणजे ज्याचा तुम्ही शेप बदलू शकता, आणि दुसरे आहे थर्मोसेटिंग, काळसर, त्याचा तुम्ही आकार बदलू शकत नाही, एकदा बदलले की बदल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, थर्मोप्लॅस्टिक आणि थर्मोसेटिंग आपल्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या गोष्टी जस्ट बघून ठेवा. आता प्लॅस्टिकचे गुणधर्म काय, बरोबर, हँडल, त्याचं डोकं पण असतं, हँडल पण असतं, दोन्हीकडे ते असतं थर्मोप्लॅस्टिक वाले. अरे अरे अरे, इतना भागने की जरूरत नहीं है भाई, थोड़ा सा ही नीचे खींचा था तुमको. चला आता काय बघा, प्लॅस्टिक गंजत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही तो पिक्चर बघितलाय मिशन मंगल? बघितला नसेल नक्की बघा. का आपलं स्वतःच जेव्हा आपण जेव्हा स्वतःच आपलं हे बनवत होतो, काय रे म्हणतात त्याला, वर जातात ते रॉकेट, म्हणजे आपण जेव्हा स्वतःचा मंगळावरती जाणारं यान बनवत होतो त्यावेळेला कशाचं बनवायचं ह्याच्यावर डिस्कशन सुरू होतं. तर ते एकदम सिनियर, एकदम असे ते रिटायरमेंट आलेले आजोबा होते ना त्यांच्या टीम मधले, तर ते रस्त्याने जाताना नाही का तिकडे बघतात मोर्चा, प्लॅस्टिक बंद करो, प्लॅस्टिक बंद करो, प्लॅस्टिक बंद करो. तो मोर्चा बघून त्यांच्या डोक्यामध्ये तो प्लॅस्टिक किती फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. मग त्यांनी प्लॅस्टिकचा वापर करून ते यान, प्लॅस्टिकचे फायबर, प्लॅस्टिक आणि अल्युमिनियम ह्याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी त्याचे फायबर्स बनवले. का, प्लॅस्टिक गंजत नाही. तुम्ही ते प्लॅस्टिक वर्षानुवर्ष समुद्राच्या खाली तळाशी, एवढा प्रेशर, पाण्याचं प्रेशर खूप जास्त असतं, पाणी स्वतः असतं, अनेक गोष्टी असतात, कसले कसले त्याच्यामध्ये क्षार असतात, पण कशाचाच प्रॉब्लेम प्लॅस्टिकला येत नाही. तर जसं आहे तसंच राहतं, ते गंजत नाही, त्याचं विघटन होत नाही, त्याच्यावर कशाचाच प्रॉब्लेम होत नाही. आर्द्रता नाही, उष्णता नाही, पाऊस नाही, थंडी नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणून प्लॅस्टिक हे युनिक आहे. खूप महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण मुद्दाम प्लॅस्टिक वापरतो, बरोबर ना. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात हे वेगळंच आहे. म्हणजे रंग सगळ्या गोष्टी, आता स्टीलच्या बादलीला स्टीलचाच रंग असतो, पण प्लॅस्टिकच्या बादल्या बघा ना, पिवळ्या असतात, हिरव्या असतात, ऑरेंज असतात, ब्ल्यू असतात, काळ्या असतात का, काळ्या मी पाहिल्या नाहीत कुठे, पण कुंड्या ज्या असतात ना अशा, त्या ब्राउनिश कुंड्या असतात. तर अशा अनेक प्रकारच्या रंगांच्या आणि वेगळ्या वेगळ्या स्ट्रेंथच्या गोष्टी बनवता येतात. आकार येता या गुणधर्मामुळे त्याला कोणते आकार देतो, जसं आपण म्हटलं वाटेल ते बनवता येतं प्लॅस्टिकचं. शिवाय त्याची कॉस्ट पण खूप कमी असते. प्लॅस्टिकची एक बादली 100, फार फार तर 120 रुपयाला येते, मोठी बादली. स्टीलची 30 बादली छोटी जरी घेतली तरी 600-700 रुपयाला येते. स्टीलची बादली एक तर उचलायला जड पण असते, एकदा घेतली की ती खराब होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही व्हेरिएशनच नाही. जसं आपण ब्रँडेड कपडे घेतले, ब्रँडेड ड्रेस घेतला की तो वर्षानुवर्ष खराबच होत नाही, फाटतही नाही, त्याला काही होतही नाही. मग काय करायचं, तोच घालायचा, ठेवून द्यायचा आणि पुन्हा घालायचा. किती वेळा प्रत्येक कार्यक्रमात तोच घालणार आहे. त्याच्यापेक्षा आपले रस्त्यावरचे कपडे मस्त असतात ना, स्वस्त मस्त, किती पण घाला, खराब झाले फेकून द्या, नवीन घ्या, बरोबर ना. 1000 रुपयाचा एक ड्रेस घेण्यापेक्षा 200-200 रुपयाचे टीचर ते
करेक्ट ना, तुटले खराब झाले टाकून द्यायचं, नवीन घेता येतं. पण म्हणजेच काय, ह्या सगळ्या गुणधर्मांमुळे प्लॅस्टिक काय आहे, बऱ्याच ठिकाणी इझिली वापरता येणार आहे. त्याचे प्रकार आणि उपयोग कोणते म्हणजे बघा, पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन ह्या सगळ्या नावांचे प्लॅस्टिक आहेत आणि त्याचे उपयोग कुठे आहेत, बाटल्या, रेनकोट, पाईप, बीप. रेफ्रिजरेटर मध्ये पॉलिस्टायरीन, पॉलिथिलीनच्या पिशव्या असतात आपल्या दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप असतात ते मऊ मऊ असतात आणि त्यातनं आपण पाणी इकडे तिकडे फिरवू शकतो. पॉलिप्रोपिलीन लाऊडस्पीकर आणि वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतली उपकरणं वगैरे वगैरे. थर्मोसेटिंग म्हणजे काय, जे एकदा बनलं की बनलं, त्याला तुम्ही आता चेंज करू शकत नाही. त्याचा उपयोग बॅकलाइट, रेडिओ, टीव्ही, टेलिफोन. तुम्ही बघितलंय का रेडिओ, वेगळ्याच मटेरियलचं प्लॅस्टिक असतं ते. टीव्ही बघितला, टीव्हीचा कॉर्नर बघा ना, कसं वेगळंच असतं ना ते. नॉर्मल प्लॅस्टिकची चमचा आणि तो बघा ना प्लॅस्टिकच आहे, पण तो टीव्हीचा आउटपुट आणि तो चमचा याच्यामध्ये दोन दोन प्लॅस्टिक मध्ये किती फरक आहे, बरोबर ना. इलेक्ट्रिक स्विच कडक असतं. खेळणी, काही काही खेळणी, त्या रिमोट कंट्रोलच्या गाड्या बिड्या पाहिल्या का, प्लॅस्टिकच्याच. बऱ्याच गृहोपयोगी वस्तू, हे सगळं करेक्ट. आता मेलेमाइन, कब्बशा, प्लेट, ट्रे यांसारख्या गृहोपयोगी वस्तू, विमानाच्या इंजिनाचे काही भाग आणि विद्युतरोधक आणि ध्वनिरोधक आवरणे. विद्युतरोधक म्हणजे बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, ध्वनिरोधक म्हणजे साऊंड प्रूफ. अशा सगळ्या ठिकाणी मेलेमाइनचा उपयोग होतो. पॉलियुरेथेन, सर्फ बोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट वगैरे. सर्फ करतात ना, पाण्यामध्ये सर्फिंग करतात, त्या छोट्या छोट्या बोर्ड्स असतात, बोटी. ह्या सगळीकडे हे पॉलियुरेथेन वापरतात. आणि पॉलिस्टर काय, पॉलिस्टर आपल्या ओळखीचा शब्द आहे. कापडामध्ये पॉलिस्टरचं कापड, पॉलिस्टरची साडी. हा, तंतुकाच बनवण्याकरता त्याचा वापर. तंतुकाच म्हणजे काच आणि बारीक बारीक प्लॅस्टिक त्याच्यामध्ये मिक्स करून. लेझर प्रिंटरचे टोनर्स, लेझर प्रिंटर, लेझर आणि प्रिंटर्स, टोनर्स म्हणजे कलर्स त्याच्यामध्ये वापरतात आणि कापडामध्ये, ते तर ऑब्व्हियसली. आता प्लॅस्टिक आणि पर्यावरण, खूप महत्वाची गोष्ट. प्लॅस्टिक खूप चांगलं आहे, पण ते वापरायला पाहिजे का, गरज असेल तरच वापरायला पाहिजे. मी स्वतःच म्हणलं, प्लास्टिकच्या बादलीपेक्षा स्टीलची बादली, पण स्टीलची एक बादली 600-700 रुपयाची मी घेतली तर माझं अख्खं आयुष्य जाईपर्यंत तिला काहीच होणार नाही. प्लास्टिकची बादली 5-6 वर्षानंतर तिचं हँडल तुटून जाईल, काहीतरी तुटून जाईल, असं होऊ शकतं. म्हणजे स्वस्त असते. हो, 1 महिना पण टिकत नाही. माझ्याकडे 3-4 वर्ष जरी चालल्यात त्या. आणि मी जेव्हा स्टीलची बादली घ्यायला गेलो होतो तेव्हा मला कळलं, शप्पथ एवढी महाग आहे ही बादली. पण काही काही गरम पाणी पिण्याकरता, आंघोळीच्या पाण्याकरता आपण हिटरने लावतो किंवा त्याचे रॉड असतात ना पाण्याचे, त्याच्याकरता आपण प्लास्टिकची बादली नाहीच वापरू शकत. मग स्टीलचीच घ्यायला पाहिजे किंवा अल्युमिनियमची घ्यायला पाहिजे. सांगायचं होतं. दररोज आपण खूप साऱ्या प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो. साधे आपण चॉकलेट खातो ना, तसे रॅपरमध्ये पण प्लास्टिक आहे. बिस्किटच्या कव्हरमध्ये पण प्लास्टिक आहे. आपले डबे पण प्लास्टिकचे आणि वॉटर बॉटल पण प्लास्टिकच्याच आहेत. खूप कमी लोक मेटलच्या वस्तू वापरतात. बाकी आणि मेटलच्या गोष्टींचे प्रॉब्लेम आहे काहीतरी वेगळेच आहेत. जरी मला वाटलं की प्लास्टिकचा डबा वापरायचा नाही, तरी पण त्यातनं तेल गळतं ना, मग काय करायचं, प्लास्टिकच वापरणार. पाण्याची बॉटल पण प्लास्टिकची. आपली पाण्याची बॉटल पण प्लास्टिक. पण शक्यतो त्या वापरायला नाही पाहिजे. आपण मेटलच्याच पाण्याच्या बाटल्या वापरायला पाहिजे. असतात ना स्टीलच्या बॉटल्स, त्या चांगल्या असतात, पण ते हरवायच्या स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी गरम होत नाही लवकर. स्टीलच्या बाटलीमध्ये पाणी लवकर गरम होतं. बाहेर गरम झालं तर हे गरम होतं आणि बाहेर थंड झालं तर हेही थंड होतं, कारण ते मेटल आहे ना, ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. बाहेर जसं टेम्परेचर क्लायमेट तसं आतमध्ये. पण तरी सुद्धा प्लॅस्टिक पेक्षा मेटल चांगले आहेत. ठीक आहे. आता वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, हे तुम्हाला माहिती आहे ना, कचऱ्यामध्ये पडलेलं असतं, गटारांमध्ये पडलेलं असतं, सगळं चोकअप होतं, सगळं तुंबतं. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी काठोकाठ भरलेलं असतं, त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिक तरंगत असतं, असं 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 पडलेलं असतं. कशामुळे हे सगळं, हे आपण विनाकारण वापरलेलं आणि फेकून दिलेलं. बरं, आपण काय करणार, आपण कचऱ्यात टाकणार. कचरा कलेक्ट करणारे कुठेतरी वेगळीकडे फेकणार.
तिथून ते आणखीन कुठेतरी वेगळीकडे जाणार, पण त्याचे शेवट काही होतच नाही ना, कारण त्याचे विघटनच होत नाही. मग त्याला जाळून टाकायचं किंवा त्याला रियूज करायचं, हे दोनच पर्याय उरतात. म्हणूनच जितकं आपण मागवू, जितका टीचर जाळून टाकलं तर राहतं. पण जाळून टाकलं की त्याचं प्रदूषण होतं ना, तो पण पर्याय चांगला नाहीये ना. म्हणजेच काय करायचं की जितकी गरज आहे तितकंच त्याचा डिमांड प्रमाणे सप्लाय असतो. आपण खूप डिमांड केली, रोजच पिशवी द्या आम्हाला भाजी करता, तर त्या बनवणारच लोक. आपणच आपली कापडी पिशवी घेऊन गेलो, मला पिशवीच नको तुझी प्लास्टिकची, तर देणारच नाही ना. पण हे प्रत्येकाने केलं तर होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा वापर जरा कमी करू शकतो. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे विघटनाची वेळ. भाजी 1 ते 2 आठवड्यामध्ये, सुती कपडा 1 वर्षामध्ये, लाकूड 10 ते 15 वर्षामध्ये आणि प्लास्टिक हजारो वर्षामध्ये. टीचर विघटनच होत नाही टीचर त्याचं. त्याच्यामध्ये आपली पण गलती आहे ना टीचर. जर त्यांनी आपल्याला पिशवी दिली तर ते आपण जाळून टाकलेली पाहिजे. नाही, आपण जाळायला नाही पाहिजे. आपण कचरा एका बाजूला ठेवला पाहिजे आणि तो जमा करणाऱ्यांनी एका बाजूला नेला पाहिजे. परत तिकडे जाऊन सगळं मिक्स केलं तर उपयोग काय? आपण वेगळं वेगळं करून ठेवू आणि ते काय करतील, परत एकत्र करतील. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बघा ना, सुतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या वापरणं. बाटल्या, शक्यतो बाहेरच्या बाटल्या, आम्ही पण तेच करतो. आम्ही फिरायला जातो ना, मोठी आम्ही ती पाण्याची 20 लिटरची कॅनच घेतलीये. छोट्या छोट्या बाटल्या विकत घेतच नाही. आपल्या घरामधनं पाणी भरून घ्यायचं, टंकी भरून ठेवायची, डिक्कीत ठेवून द्यायची. प्रवासाला गेलं की तेच पाणी पित राहायचं. प्रत्येक वेळेला 20 रुपयाला एक पाण्याची बाटली मिळते बाहेर. त्याच्यापेक्षा 5 रुपयाला 20 लिटर पाणी मिळतं ना, ग्रामपंचायतचं भरलेलं पूर्ण. किती बरं होते. आमच्या गावाला पण 1 रुपयाचं बरोबर ना. पैसे पण आमच्याकडे 1 रुपया. आम्ही घरूनच पाणी घेऊन जातो. रुपयाला 1 लिटर पाणी आणि 2 रुपयाला 3 लिटर व 5 रुपयाला 5 लिटर असं पाणी भेटतं. बघा ना, म्हणजे आपण किती बाटल्या वाचवल्या, किती बाटल्यांचं प्रदूषण वाचवलं. असं आपल्या आपल्या पद्धतीने आम्ही फिरायला जातो तेव्हा आम्ही आमची एक पिशवी घेऊन जातो. त्या पिशवीमध्ये सगळा कचरा जमा करायचा. बिस्किट खाल्ले, चॉकलेट खाल्ले, आणखीन काय खाल्ले, अशा गोष्टी ज्यांचं विघटन होत नाही त्याची पिशवी वेगळीच ठेवायची आणि तो कचरा आपण आपल्या डस्टबिनवर टाकून द्यायचा. सगळे कचरा करत फेकत फिरायचं आणि म्हणायचं गव्हर्नमेंट काही करत नाही, मोदीजी काही करत नाही, अमुक कोण करत नाही, तमुक कोण. अरे लोक काय करतील, तुम्ही तुमचं आधी काय करताय स्वतः बघा ना. तुम्ही जिकडे आता तिकडे घाण करता, थुंकत राहता, पाणी फेकता. तुम्ही विचार करताय का? कधी विचार करा बरं. आपण रेल्वेने प्रवास करतो, तुम्हाला आलाय का असा अनुभव? आपल्या आजूबाजूला कधी कधी इतके मूर्ख लोक बसलेले असतात ना, ज्या सीटवर बसतात त्याच्याच खाली घाण करतात. अरे तुम्ही जिथे बसताय तिथेच तुम्ही घाण करताय, इतके कसे तुम्ही निर्बुद्ध असू शकता? अशा लोकांना सांभाळणं आणि अशा लोकांना सांगणं म्हणजे किती कठीण काम आहे. तुम्हीच कचऱ्यात बसताय म्हणजे ते गाढव असतं ना, गाढव किती पण स्वच्छ असेल तरी उकिरड्यातच जातं. तशी वृत्ती आहे. तुम्ही त्यांना स्वच्छ धुतलेली जरी गाडी दिलीत ना, तरी पण ते तितकीच घाण करून बाहेर पडतात. कारण तो मुळात विचारच नाहीये की हे माझं आहे. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्ही कचरा करता का? कचऱ्यात बसता का? विचारच किती घाण आहे. पण हे डोक्यातच येत नाही की आपण गेल्यानंतर इथे आपण बसलो होतो, दुसरं कोणतरी हे वापरणार आहे, हे सगळ्यांचं आहे. पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा, हे कशावरून आलं होतं? आपण आपल्या सवयींवरून आलो होतं की आपण कसं प्रदूषण करतो, आपण कशा चुकीच्या सवयी पण लावतो, हे पण त्याच्यामध्ये. तसं असं भरपूर काय काय झालंय. 8:25 झालेले आहेत. आपण आज थांबूया. व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या वेळेला नक्की दाखवते. पण आज आपण प्लॅस्टिक बद्दल बरंच काही बोललो. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टींमध्ये प्लॅस्टिक कुठे कसं काय असतं, थर्मोस्टॅटिक, थर्मोप्लॅस्टिक 2 प्रकार आपण पाहिले आणि पुढच्या वेळेला आपण ह्याचा व्हिडिओ नक्की बघू आणि नवीन गोष्ट सुरू करू. ठीक आहे, चला ओके, पुढच्या वेळेला. बाय मॅम, गुड नाईट. बाय बाय टीचर. बाय. गुड नाईट. बाय बाय मॅम. टीचर. गुड नाईट. बाय टीचर. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय 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 बाय. थँक्यू. बाय. बाय टीचर. गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट. थँक्यू. बाय बाळांनो. बाय. बाय टीचर. गुड नाईट.